जय श्रीराम. भारत मातेलाच मारायचं काम आता भारतीय जनता पक्ष करतोय की काय असं प्रश्न निर्माण झालाय. कारण आत्ताचं जे उद्या म्हणजे आता सुरू झालं 28 फेब्रुवारीचं जे HPV लसीकरणाची मोहीम पंतप्रधानांच्या हस्ते राजस्थानमध्ये सुरू होते आणि सबंध देशामध्ये तिची मोहीम आता सुरू होणार आहे. प्रत्येक PHCला ते लस देण्याचं काम करणार आहेत. ही जी लस याच्यात वापरली जाते, या ही जी लस आहे ही मुळातच अमेरिकेने आता जवळपास बंद केली, डिस्कंटिन्यू केली आहे. कारण का त्यांच्या लक्षात आलं की ही वाचवण्यापेक्षा म्हणजे मुलींचा जीव वाचवण्यापेक्षा ते प्रत्यक्षात मुलींचा जीव घेत आहेत आणि म्हणून ही लस बंद करण्याच्या संदर्भातला निर्णय आरोग्य विभाग अमेरिकेने घेतलाय. आणि आरोग्य विभाग अमेरिकेच्या प्रमुखांनी, रॉबर्ट केनेडी नावाचे गृहस्थ तिथे प्रमुख आहेत, त्यांनी इंटरव्ह्यूमध्ये सांगितलंय की धोका जास्त आहे आणि फायदा कमी आहे, म्हणून आम्ही हे बंद करतोय. आता ही लस अमेरिकेने बंद केली, अमेरिकेचीच आहे, पण भारतात मात्र गाजावाजा करून आपलं हे सरकार करतंय. मला खरंच प्रश्न विचारायचं वाटतं पंतप्रधान महोदयांना की साहेब तुम्ही नेमकं करायला तरी काय चाललंय. म्हणजे कृषी क्षेत्र तुम्ही ताब्यात देऊन टाकलं, तुम्ही उद्योग क्षेत्र ताब्यात देऊन टाकलं, सगळीच क्षेत्र तुम्ही अमेरिकेच्या ताब्यात देऊन टाकली. आता मुली पण दिल्या. आता भारत मातेने जगायचं तर कसं जगायचं. कारण भारत माता आपण म्हणतो ती मुलगीच आहे ना. शेवटी मातृत्वाची देणगी ही पुरुषांना नाही आहे, महिलांना आहे. आणि त्या महिलाच मारून टाकायचा निर्णय पंतप्रधान मोदी तुम्ही घेतला. मग आता हा भारत पुढे जाणार तर कसा जाणार. आणि अशा पद्धतीने भारतीय जनता पक्ष आपण म्हणतोय, पण हा भारतीय जनतेचा पक्ष उरलाय का असा पण तर प्रश्न विचारायला लागेल ना. उरला का तो भारतीय जनतेचा पक्ष, का तो ट्रम्पच्या चाकरी करणारा पक्ष झालाय. प्रश्न विचारावाच लागेल. कारण प्रश्न विचारल्याशिवाय जमणार कसं आहे. आतापर्यंत सगळं काही देऊन टाकलं, आता आमच्या मुली पण देऊन टाकले. म्हणजे उद्या या मुलींना हार्ट अटॅक्स येणार, मुलींना प्रॉब्लेम्स निर्माण होणार हे माहीत असताना देखील वाजागाजा करत त्या लसा टोचायच्या ही कितपत योग्य आहे. आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा हे सगळं माहिती आहे, पण ते करू काही शकत नाही अशी त्यांची स्थिती दिसते. मी त्यांना अत्यंत आदराने मी ही गोष्ट त्यांना सांगू इच्छितो की साहेब तुम्हाला खात्री आहे ना की या लसीकरणामुळे काही प्रॉब्लेम होणार नाही, म्हणून तर तुम्ही या सगळ्या मोहिमेत सहभागी आहात. अत्यंत आदरपूर्वक तुम्हाला विनंती करतो की तुम्हाला पण एक लेकरू आहे, तिला द्या ती लस. म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेला हे समजेल की नाही बरोबर. आणि तीच लस द्या जी दुसऱ्यांना देणार आहात, नाही तर तिला वेगळी द्यायला आणि आम्हाला वेगळी द्यायला. इथपर्यंत लोकांचे आता प्रश्नचिन्ह उभं करण्याच्या संदर्भातले विचार सुरू झालेत. हे आपोआप नाही झालेले आहेत, हे निर्माण केलेले आहेत. का. कारण की तशा पद्धतीची विकृत वागणूक दिसते हो प्रत्येक पुढाऱ्याची आणि प्रत्येक माणसाची. म्हणून करायचंच असेल तर HPV ओरिजिनल लस तुमच्या लेकीला पहिल्यांदा द्या. प्रत्येक आमदारांनी, प्रत्येक मंत्र्यांनी, केंद्रातल्या राज्यातल्या खासदारांनी यांनी आपल्या मुलींना पहिल्यांदा ही लस द्यावी आणि मग जनतेला द्यावी. आणि तोपर्यंत जनतेने चुकून पण ही लस घेऊ नये. आणि भरोसा तर बिलकुलच नाही आहे. त्यामुळे लस घेतली तर आपल्या मुली जातील किंवा कसं, अशा पद्धतीचा जो प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे तो मी नाही केलेला. तो राष्ट्रीय जो प्रमुख आहेत आरोग्य खात्याचे अमेरिकेचे, जिथनं हे लस आलेली आहे त्यांनी स्वतः उपस्थित केलेला आहे. एवढा जबरदस्त धोका असताना आपले लोक हे करायला धजावतात तरी कसं, असा प्रश्न आहे. विचार करा महिलांनो, चुकून पण लस घ्यायची नाही. आणि लसीकरण झालं नाही तर आम्ही लाडकी बहीण बंद करू, चालेल म्हणावं. जेव्हापेक्षा काही मोठं नाही काही. आपल्या मुली सुरक्षित ठेवाव्या लागतील, तेव्हा भारत माता सुरक्षित राहील. मातृत्वाची देणगी फक्त मुलींना आहे बरं, मुलांना पुरुषांना मातृत्वाची देणगी नाही आहे. भारत चालवणार तर कसं चालवणार. आणि भारतच नाही राहिला तर काय राहणार आहे. त्यामुळे रामाचे लोक हे होऊ देणार नाहीत, एवढं त्यांनी पण लक्षात ठेवा. जय श्रीराम. भारत माता की जय.